हॅलो. सकाळचे स्किन केअर तर झाले, लिप बामही अप्लाय केला आहे. आज मी छान वेणी घातली आहे. ते म्हणजे ओल्ड इज गोल्ड. अशा गरमीमध्ये तर एकदम छान वाटते. पण थांबा, काही राहिले आहे का? हो, एक अशी गोष्ट राहिली आहे, तिला आपण गेम चेंजर म्हणू शकतो. हां थांबा, मी टिकलीबद्दल बोलत होते. एका छोट्या टिकलीमुळे किती चेहरा छान दिसतो ना, म्हणूनच मी तिला गेम चेंजर असं म्हणत होते मी. हॅलो, नमस्ते. आपण बाहेर बघूया, कसं रखरखतं ऊन आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, डोळे नीट उघडता येत नाहीये, भयान ऊन आहे इथे. मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवते. बघितलं, अशा रखरखत्या उन्हात सुद्धा रस्ता चालू आहे, गाड्या चालू आहेत आणि त्यामुळे आम्ही दरवाजे खिडक्या बंदच करून बसतो. खिडक्या बंद करतो मोस्ट ऑफ. जिथे ऊन नाही त्या ओपन असतात, म्हणजे तिथून ॲटलिस्ट हवा तरी पास होईल. आजच्या व्लॉगमध्ये थोडंसं स्किन केअर रुटीन दाखवलं आहे. टिकली कशी गेम चेंजर असते हे मी सांगितलं आहे. पूर्ण चेहराच बदलतो. आणि सकाळी भाजी बनवताना दाखवलं आहे. संध्याकाळचाही स्वयंपाक मी तुमच्याशी थोडा शेअर करणार आहे. तर मग त्याचं शूटिंग आपण संध्याकाळीच करणार आहोत. आता दुपार झाली आहे, सगळे कामं आवरली आहेत आणि मुलं खेळत आहेत. मुलं झोपत नाहीत दुपारची, कारण उशिरा उठतात ते लोक, त्यामुळे दिवसभर ती एनर्जी राहते. असं आहे. काय कधीपासून बघतोय माझा मुलगा, काय म्हणायचं आहे बघू त्याला. काय रे, काय पाहिजे रे? मग का थांबलायस इथे तू? काहीतरी हवं आहे तुला. काम सोडून थांबलायस म्हणल्यावर, तो खेळायचं सोडून माझ्या जवळ आलाय म्हणलं, काहीतरी हवं आहे त्याला. काय पाहिजे? काय 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 टेंट हाऊस? काय टेंट हाऊस पाहिजे? म्हणजे टेंट हाऊस बनवायला त्याला मदत पाहिजे असं त्याला म्हणायचं आहे, हो ना? मी बनवू? चला मग आपण बनवूया टेंट हाऊस मुलांसाठी. कोण डान्स करत होता आता? कोण डान्स करत होतं? हां, आमच्या घरातला बाहुबली. मुलांसोबत खेळायला वेळ मिळाला ना की मुलं खूप खुश असतात आणि असा वेळ काढला पाहिजे. म्हणजे मला पण मज्जा येते मुलांसोबत खेळायला, मुलांसोबत वेळ घालवायला. तर चला मग मुलांचा टेंट हाऊस रेडी करूया आपण आधी. होते टेंट हाऊसचे कपडे स्टार्ट केलेला आहे. 2 ड्रेस नाही काय लावायचं, पहिला अरेस्ट करायचं. हे ए हां साईडला सोबत 5 बरोबर. एक वरती असते डायरेक्ट खाली. एक वरती मोठं 5 एक होईल. हे 2 मीडियम. मला एक स्मॉल. हे स्मॉल आहे. हां नाही नाही, त्याचे 2च आहे. त्याचे 2च आहे. हे ए, हे बी आणि हे सी. सी आणि दिस डी. हे डी. हां आणि हे आय शूट हवा. चली थांब. हे ए, हे बघ ए त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर हे बी, हे सी आणि हे डी. ओके हां. ए बी सी डी आणि हे के आणि एल. ओके के साईडला काय ठेवले? तो के साईडला काय ठेवले? फर्स्ट पाहिजे ए. हां एके साईडला 2 ए आणि 2 बी. 2 ए ही साईड आणि 2 बी. बी and एल. एल ते शोध. एल
एक मिनिट. असं लावायचं. आता एक मोठे पाहिजे. नाव सी. सी हे ना, नाही हे ना. हा दोन मला येते. मग सगळीकडे ते सांगणार दे. कसं. हे इथे बसलं पाहिजे, इथे नीट पाहिजे. म्हणजे असं असं. हे मला पण हे लाईट मी लावतो. हा थांब दोन. लावायचं. नाव डी. डी डी डी. दे. कुठे. इथं मध्ये. मध्ये नाही म्हणतेच मला मी तिथे. असं लाव, असं इथं आहे, इथं आहे. इथं लाव. इथं आहे असं. मस्त पाहिजे. तो हे इथं आहे. आडवा. मला काही बरोबर नाही लावलं. मला त्याला video. आता हे करून 1 2 3 4 होते का. तो दोन मिनिटं होते. या साईडला. ठीक आहे इकडे बघा. रेड. शिदे. आता हा फक्त एक बदला. हा मग इथं लाईट लाव, लाईट लाव. लाईट चालू ठेव. हा लाईट चालू आहे. आता चालू आहे. आता चालू केली. आहे चालू. बस ये. हॅलो फ्रेंड मी वाचू. मी बघून घेते. हॅलो दोस्त, ईशान मी आपलं सांगते. त्या बाळाला कपडे घालायचे. बाळाचे कपडे कुठे आहे? आणि माझ्या रात्रीचे कपडे घातले काढा. हे घे, घरी घालून बरोबर. एक दिवशी गेले मी घरी करतात नाही. ते तुमच्या घरी ही दोन्ही लाईट चालू होते. चुप रे इथं. माझं. चलो काय आहे ते? ये नाही बाकीचे कपडे. काय रे? टेंट हाऊसचे कपडे. टेंट हाऊसचे कपडे आहेत हे असं म्हणतो तो. हे टेंट हाऊस रेडी आहे आपण वरून घालणार. ते काय आहे? टेंट हाऊसचे कपडे. या फटाफट चला. तिथे काय चालू नको जरा. काय बरं? हो 10 मिनिटं झाली. आता 5 मिनिटं बस. एक थांब जरा. तिकडे काय वर तिकडे वर. हां हो. येस. आता जरा क्रॉस करे इकडे क्रॉस झालं. हे बे. हा इकडे यायला पाहिजे ना. इकडे पण निघालं. दीदी हे आता यायला पाहिजे. तो ये रे बाई. काय प्रॉब्लेम आहे इकडे. टेंट हाऊस असं आहे. हां इकडे सांग. इकडे सांग. हम चालू आहे ते. दाखवू मला इकडे फिरू देतात ना. हे बघ. इथे नाही गं. दिसते. मम्मा नागून उघड राहते चालू करून. चला मग नसेल. हां आता शेड आतमध्ये कसं झालं. हां हां बघ मी आता ओपन केलं बघा. हाय करायचं बघू ना. हां बसायचं ना. इथं बसायचं असेल मी बघेलच ना. ये हां हाय हाय. ये काम करेल. बंद करा. मी आपण त्याला बतावलं द्यायचं. काढू ते आणि बघू. काय काढ मोबाईल. काय ना काय करायचं. अजून टाकायला. लाईट हां मी बंद राहते तुम्ही बसले. कर. दोघांना इथनं हाय करा. दोघांनी पण. हाय. आता मी दाखव. सुपर सीना बिग बॉय. मीना सुपर सीना बिग बॉय. ओवर मीना सुपर सीना. मीना सुपर सीना. आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. शेवग्याची शेंग. यासाठी मी 2 चमचे मूग डाळ भिजत घातली होती. शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या होत्या. लसूण ठेचून घेतला आहे आणि टोमॅटो बारीक करून घेतला आहे. आणि हा आमचा पारंपरिक कांदा लसूण मसाला आहे जो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला आहे. इथे मी एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. भांडे गॅसवर ठेवण्याआधीच तेल घेतले आहे. यामध्ये थोडी मोहरी टाकली आहे. इथे मी छोटी टीप देते. भाजी बनवताना नेहमी असा लाकडी चमचा वापरावा.
भांड्याला यामुळे खाचे पडत नाहीत. मग यामध्ये लसूण टाकला आहे. मग यामध्ये कांदा लसूण मसाला टाकत आहे. हा मसाला तेलात टाकला की भाजीला छान रंग येतो. यासोबतच टोमॅटोही टाकत आहे, कारण भांडे स्टीलचं आहे त्यामुळे जळण्याची शक्यता जास्त आहे. माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे की किचन ॲप्रन आणि माझ्या ड्रेसचा कलर सेम झाला आहे. इतका सेम की ड्रेस आणि ॲप्रनमध्ये फरकच कळत नाही आहे. हा बघा शर्विल, तो सतत माझ्या आजूबाजूलाच असतो. आता मी किचनमध्ये आहे तर हॉलमधून किचनमध्ये येऊन जाऊन करतो. मी घरामध्ये जिथे जाईल तिथे मागे मागे येतो. बरं, आपला टोमॅटो चांगला शिजला आहे. आता यामध्ये मुगाची डाळ टाकूयात. तसेच पाणी गरम करण्यासाठी बाजूला ठेवले आहे. थोडे सुखे मसाले टाकून घेऊयात. जिरेपूड, धनेपूड आणि थोडा गरम मसाला. लगेच परतू आणि गरम पाणी टाकू. चवीप्रमाणे मीठ टाकू. डाळ भिजत घातल्यामुळे लगेच शिजते ती. तरी झाकण लावून 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ. आता यामध्ये शेवग्याची शेंग टाकून घेऊ. आता 10 मिनटात ही भाजी रेडी होईल. तोपर्यंत एका बाजूला आपण चपाती करून घेऊ. मी एकदाच 3 ते 4 चपाती लाटून घेते, मग एकदमच भाजते. माझी इतकी प्रॅक्टिस नाही की लाटता लाटता भाजेन आणि मग गॅसही वाया जातो. त्यासाठी हे असंच बरं पडतं. जेवण रेडी झाले आहे. गरम चपाती, शेवग्याची शेंग आणि दही, एक नंबर. इथे मुलांच्या आंघोळी झाल्या आहेत, तर आता मशीन लावत आहे. ही किचनची गॅलरी आहे. ही गॅलरी इतर गॅलरीच्या तुलनेत मोठी असते. इकडे चौकडी म्हणतात याला, म्हणजे इथे मशीनलाही जागा असते आणि बसून भांडी घासू शकतो. इतकी मोठी जागा असते. मशीन लावून झालेली आहे. तर आता 5 वाजले आहेत. आज आमरसचा बेत आहे. हे सगळं दीप्ती माझी मुलगी शूट करत आहे. आधी वाटले तिला जमेल का, पण खूपच छान शूट केले आहे. इथे मी आंबे कट करून घेत आहे आमरससाठी. आम्ही लहान असताना एक गंमत होती की आम्हाला चोकून आंबा खायला मिळायचा. हल्ली तसे आंबेही नाही राहिलेत आणि भीतीही वाटते, कारण सगळे आंबे चांगले निघतातच असं नाही. तर मग इथे आपण कट करून घेत आहोत आंबे. किचनची लाईट येत नव्हती म्हणून क्लिअर दिसत नव्हते. मग हॉलमध्येच आमरस करायला घेतला. ही पण दीप्तीचीच आयडिया होती. आंबे छान कट करून झाले आहेत. आता असे छोटे छोटे कट करून आपण आमरस करून घेणार आहोत. माझ्या मिस्टरांना मिक्सरमधला आमरस आवडत नाही, म्हणजे मिक्सर केलेला, म्हणून हे असं नवीन आयडिया काढली. आणि नंतर जो पावभाजीचा स्मॅशर असतो त्या स्मॅशरने आपण याला अजून बारीक करून घेऊ. म्हणजे चपाती बरोबर खाताना ते छान लागतात. एकदम नॅचरल टेस्ट येते. इथे एका बाजूला मी भांड्यात थोडंसं पाणी घेऊन त्यात हे सगळं कुई वगैरे थोडंसं धुवून घेणार आहे. म्हणजे त्यातलं सगळं रस आपण आमरससाठी वापरू शकू. इथे स्मॅशरने आपण आंब्याचा जो काही गर आहे तो एकदम बारीक करून घेऊ. त्याआधी यामध्ये गूळ टाकू. साखरेची वेगळी टेस्ट येते, गुळाची वेगळी टेस्ट येते, पण आमच्या घरात गुळाचाच आमरस जास्त आवडीने खाल्ला जातो, म्हणून मी गूळ टाकत आहे यामध्ये. स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊ. इथे आपला आमरस रेडी झाला आहे आणि छान दिसतोय. त्याला आपण एका वाटीत काढून घेऊ. चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागात.